तर हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विकी शेलके ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहा. बोललो काहीतरी नवीन इंट्रो, नवीन जागेवर काहीतरी तेच बघून तुम्ही पण कंटाळला म्हणून चलो अभी जा रहा हूँ घूमने के लिए. चाललोय फिरण्यासाठी. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. आवाज येतोय. हिला एकदा घेऊन जावं लागणार. चला निघतो. फिरायला चाललो सोबत, पण अजून डिसाईड नाही आहे कुठे नक्की जायचं आहे. सांगतो तुम्हाला, सगळेजण एकत्र आलो की नक्कीच सांगतो कुठे जाणार आहोत. अजून 2 ते 3 मित्रांना घ्यायचे. अजून 2 जण ठाण्यावरून येतात. त्याने यायला थोडा टायमिंग झाला आहे, म्हणून आज निघायला आम्हाला टाईम झाला आहे. 3:30 वाजतील बहुतेक. 3-3:30 तर वाजलेच आहेत. बघू आता कुठे निघतात. जातो एकदम असती. दादा पण फिरायला गेला, पण तो सांगतोय का रस्त्यात भेटलो तर ये. तर बघू आता कुठे गेलाय. तो चाललाय शिर्डीला, आता शिर्डीला आहे, पण नंतर कुठेतरी चाललाय बोललाय. मला तर नाव नाही आठवत. बघू तो तिथं गेला का करतो फोन कर. बघू आता तिकडे गेलो का त्याला फोन करतो आणि तुम्हाला पण नक्कीच दाखवतो त्याला भेटलो का. अजून एक मित्र आलाय. अजून दोघांना ड्रॉप करायचे. भाऊ खूप खुश आहे फिरण्यासाठी. 1 वर्षानंतर तब्बल आम्ही फिरायला चाललो आहे. भाऊची खुशीमध्येच खुशी. आजी का माझी ते बॉक्स मध्ये मावलेली. तब्बल 1 वर्षानंतर मीटअप कंप्लीट. चाललोय फिरण्यासाठी. आपण खूप मोठा ब्लॉगर आहे. मोठी टूर मारतो. गंज राहील. अडचणींमुळे गॅप दिले सध्या ब्लॉगिंग साठी. गाड़ी फुल करने के लिए कैशियर में बहुत पैसा है मेरे पास. तिजोरियां भर रही हैं. इतना पैसा है कि खत्म ही नहीं हो रहा. आज ही मैं 25 करोड़ रुपए लेके. चलो ये किया और थार का कंपटीशन होएगा आज. निकलते एकदम धीरे धीरे से. अभी मेरी गाड़ी की टंकी फुल. अरे भाई भाऊ खूप हसतोय. भाई लोग किधर जा रहे हो. चलो चाललो आता एकदम असती. एक तो हा नाना असते आणि साहिल बँका आला. वरत मला माहिती बँका आला. राहू दे. पुण्यामध्ये दमदार एंट्री भावाची आपल्या. पुण्यामध्ये दमदार एंट्री. अजून एक गाडी मागे. ते रासच मागे राहतात. काय बोलायचं, जरा स्पीड 120 160 अशी स्पीड मारा. तेव्हा लवकर जाऊ नका रे. असं काहीच नका. इकडे गेलाय. एक गेला काहीतरी खायला आणायला. एक गाडी मागे. अजून एक कितना पुण्यात ना उचलायचे. बघू. 1-2 फोटो काढून घेतो गाडी सोबत. मस्तपैकी एक लाजवाब फोटो काढून घेतो. कशी स्टोरी टाकता येतील मस्तपैकी. ब्लॅक शर्ट व्हाईट थार मस्तपैकी एकदम कूल बॉय दिसतो. जाताच घाण करून टाकली पूर्ण गाडी कॉफीच्या नादामध्ये. कॉफी पिण्याचा टायमिंग. घरून फोन आलाय. आता तुम्ही काहीतरी दुसऱ्याच विचार नका करू. म्हटलं 2-3 महिने आम्ही राहायला चाललो का कुठं. एवढा खायला घेऊन आले. बिस्किट, बिस्लेरी, चकल्या आहे ना. लिंबू हे भारी आहे. याला खाऊ द्या. लिंबू पण आणले. लिमका लिंबू सारखे लागते. चकल्या चाकण्या. अजून 300-400 गाड्या का लुटा लोकांना लुटा. अरे तुम्हीच तर लुटीत घेतली सगळ्यांना.
आत्ताच दादानी फोन केला, तो पण पंढरपूरला निघाला, त्याला पण 100 किलोमीटर बाकी आहे आणि मला 180. बघू कोण लवकर बसतं. नाही, तोच लवकर बसणार आहे. त्याने फक्त फोन करून सांगितलं का मी पण येतोय, तू पण ये. मला आलोच, थांबा मीटअप होऊ दे आपला एक छोटासा दोघांचा म्हणून बाहेर कुठेतरी, म्हणून चाललाय. अजून 100 किलोमीटर आहेत आणि मागे ते अजून 2 तास आहेत. अरे भाई गाडी चालवतं का वरी चालवतं त्याच काय जमणार आहे त्यांचं. मस्त की पलवाची 100 तर ते ना द्या ना. पकाओ गाड़ी ऐसे ही, चलो फटाफट. पंढरपूर मिलते हैं सबको. 60 रहेगा. किती मारू, 160 का 180? लास्ट में 160 मारले. आता पण जाऊ शकतो 160. नाही नाही नाही, चलो फिर से एक बार ट्राय करते. 160 नाही जमणार. मुश्किल आहे. समोरचा गाडीवाला पलवित नाही ना, म्हणून की फायनली जेवण करायला थांबलोय. पण इकडे प्युअर व्हेज आहे भाई. प्युअर व्हेज म्हणजे डोक्याच्या वरती, डोक्याच्या वरती. अरे कसला सावणाने मारला रावण. कुठला श्रावण बिवण. चला आता देवाने आमच्या जोडीला आणला श्रावण करासाठी. अरे मस्त रावणाला मारायचा त्या नाही, श्रावण पालतात. कालची उतरली नाही म्हणून आज उतरवत आहे. हे धू जरा बोल. मामा लिंबू दिसतं का नाही माहित नाही. असंच पकडू आडवा. कालची उतरवतो. मसाला पापड. बाई हा बघितल्याशिवाय जेवणच जात नाही. एकदम बघा रे, तेव्हा जेवायला मस्त जातोय. स्प्राईट वाल्या काय हो पनीर अंगारा. अच्छा असं आहे का. रोटी टाइम लबालब खाऊ. व्हेज असल्यावर फक्त मला अर्धाच जातो. नॉनव्हेज असल्यावर 3 भाकरी म्हणजे घरी सेट टोलवते. आता व्हेज जेवलं 2च बस, जास्त नको. जेवण वगैरे झालंय. पण याचा फोन घ्यायची म्हणून बघते कुठला कॅमेरा चांगला आहे. अरे फोन मध्ये कॅमेरा कुठे चांगला. दोन्ही पण मोबाईल आणते. आपला तो बरंच काला असलो फोन तरी काय करेल. 30 नाही, 1 50 नाही. इकडं जेवायला नाही जाईल. व्हेज म्हणजे नॉनव्हेज बोलत दादानी पण फोन केला तर नॉनव्हेज हॉटेल भेटतं का. अरे मी नाही, स्वतःने व्हेज केलं. तुला कुठं नॉनव्हेज हॉटेल बघू जाऊ. त्याला पण नॉनव्हेज हॉटेलला भेटतं. आता गेले 20-30 किलोमीटर मागे जा बोललो. मजबुरी. असा घरी जाऊन असा लोवतो का पहिले नॉनव्हेज. पण आमच्या घरी अलाउड नाही आहे नॉनव्हेज 2 महिने कंटिन्यू, म्हणून बाहेरच टोलवायला लागेल. त्याला निघालोय जेवण वगैरे करून. एकदम अर्धाच जेवलोय, 30%च जेवलोय. फक्त 70% नॉनव्हेजसाठी ठेवलाय. तो भेटला तर नक्कीच खाणार भाऊ. तर डायरेक्ट रॉयल एंट्री पंढरपूरमध्ये. बघू दादा किती लांब आहे, त्याला फोन करायला लागेल. भाई इथं आलो ना, रूम नाही भेटत. एवढा कंटाळा भाई. गाडी बीच रस्ते में रुका के ही पण गाडी आले. पण इकडे दादा पण तिकडे रूम बघते, मी पण रूम बघते. अरे भाई रूम भेटेल का नाही का माहीत नाही. गाडी इथे लावून चर्चा चालू आहे. चर्चेत आलेत सगळे. जे के भाई यूट्यूब करते, याच्यावर बघते गुगलवर.
आशू भाऊ पण आलेले आहेत, त्यांची मीटिंग चालू आहे तिकडे शूटिंगमध्ये. आता रूमा बघतायत, पण रूमच काय भेटत नाही भाऊ, काय समजत नाही कसं काय होणार काय माहिती. काही इकडं बाहेरच झोपायला लागतं. याची गाडी चालवणं म्हणजे नीट ना. चला एकदाशी रूम फायनल झालेल्या आहेत आणि हा रस्ता चुकला आहे, मी बरोबर आलो. वा क्या बात आहे. बघू आता कशा आहेत तर रूम. एकदाशी घेतल्या बाबा, नाही तर म्हणतो वाटतं बाहेरच झोपायला लागले असत्या. ही एक गाडी आहे. आता काम आहेत गाडी पार्किंग करायला कुठं नेलं. मला तर वाटला पण नव्हतं आम्ही दोघं एकच टायमिंगला इकडे येऊ. काय माहित काय त्याच्या मनानं आला ना काय ध्यान. तो आला करता मी पण येतो, तू पण चल करते. चला मग भेटू नक्कीच एकदा. छोटासा मीटअप पंढरपूरमध्ये आमच्या भावांचा खूप चांगला झालाय. एक गाडी तर पार्किंग झाली, आता माझ्या गाडीची पार्किंग. मामा बघू कुठे लावतो. मामा कुठे लावतो. हो न्यू पार्किंग पुढे लावायला सांगतोय मामा. गाडी वगैरे पार्किंग झाली. वाजले एक हो हो त्यामुळे सगळं काय जागेवर थांबलं ना. हो मामा. चला अशू भाऊ पण उतरलेत खालती. एकदम भिकमांगी रूम भेटले. भिकमांगी, नाही AC चालू, नाही फॅन, नाही एवढी घाण. अरे काय बाबा काय रे. हट. सगळा गोंधळ चालू आहे बाहेर. गोंधळ फक्त धंदा झाला धंदा. काय दिसते यांची धावपळ बाई. 6 वाजता उठायचे आणि झोपत पण यांची धावपळच चालू. तर दिव्यान नुसता गोंगाड भरले. कुठे येतो अजिबात धावपळ. द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाईज. पंढरपूरमध्ये तर बघा पब्लिक सकाळच खूप लवकर उठते इकडे दर्शनासाठी. मी पण खूप लवकर उठलोय, 6:30 वाजता उठलोय. झोप पण होते एवढी. बघू आता एक मित्र आहे इकडचं, एक येणार आहे डायरेक्ट दर्शन करून. बघू त्याला फोन करतो काय बोलतो तो. ते तर अजून झोपल्यात, एकदम राक्षस झोप आहे. तर बघू चला बॅगे भरतो. चालल्या आता मंदिरामध्ये, पण 11 वाजता सांगितलं. तर बघू एकाला फोन लावलाय, त्या बघू काय बोलतो. त्यांची अजून अंघोळच चालू आहे. आमची चालली पॅकिंग. आता निघतो काय माहिती नाही कुठं निघतो. ताईचा थांबतच नाही, एवढा फेमस वाटतं बाई पंढरपूरमध्ये. अच्छा टाईम दही ठेल्यावर आहे, पण टेस्ट जबरदस्त आहे. कधी खात नाही, पण फर्स्ट टाईम डोसा खाल्लाय. सेकंड टाईम एक खाऊन मोकळं झालो. मस्त लागतं म्हणून 2 तिसरा पण खाऊ. 5 खाते डोसे गावाने. पंढरपूरमध्ये आपला स्वागत आहे. डोसा खाण्यासाठी 2 डोसे घालत सगळ्या एका मामानीचं शिकतंय. चाललो आता दर्शन. 11 वाजताचा दर्शन आहे. मित्रांना फोन करता दादाने, 11 वाजता होणार दर्शन. बघू आता फिरतो थोडा टाइम. अवधेश भाई नशा की गली में आके उसका पता नहीं पूछते. सगळी गर्दीमध्ये चालत आहेत. बघू आता किती गर्दी आहे. मग 11 वाजेपर्यंत थांबायला लागणार. दर्शन काय झाला नाही आहे. आम्ही इकडं ना आलोय आणि नंतर आता चाललोय गंगेकडे. सगळे आता फोटो काढायचे असे आहेत. सफर करून येतो. काय झालं बँकॉक
दर्शन झालं नाही, खूप गर्दी आणि मंदिर वगैरे आले, दर्शन झालं नाही. आता आम्ही चाललो अक्कलकोट गाणगापूरला. तिकडे पण दादा सोबतच येतोय आणि तिकडून तो घरी जाणार आणि उद्या घरी संडे. भाई फायनली दर्शन करून आले. 2 तास थांबले पण दर्शन करून आले. हां सॉरी 4.5 तास भाई. आम्हाला अर्धा तास पण नाही तर थांबवलं दोघांना. आम्ही काटालून आलो. चला आता निघतो आम्ही कुठे अक्कलकोटला का गाणगापूरला कुठेतरी, मग नंतर जाणार भीमाशंकर. बघू आता किती टाइम लागते. 100 किलोमीटर आहे इथून. बघू रस्ते चांगले असले तर फटाफट पोहोचणार, नाहीतर टाइमपास. तिने पण गाड्या निघालेल्या आहेत. आम्ही पण मस्तपैकी आस्ती निघतो. काकडा घेऊन आले आणि यो इकडे चगलतय फक्त बस. हा झाला. हो बोल काय बोलतं बोल. अख्खा महाभारत तुझ्याच लिहू. थोडक्यासाठी 140 गेलेला आहे. आता टप दिल्या असतीच नक्कीच फॉर्च्युनरला. फॉर्च्युनर 160 120. चला हरवलं कसं काय बघू आता. फॉर्च्युनरला टप देतो की. तिन्ही गाड्या डिझेल टाकण्यासाठी थांबलेल्या आहे. बघू आता कोण किती पळातो, अजून किती किलोमीटर आहे तर काय माहित नाही. एका गाडीमध्ये तर चालू आहे डिझेल टाकणं, अजून 2 गाडी बाकी आहेत. 1 2 आणि त्यांचं तिकडे काहीतरी चालू आहे. डिझेल जायना. चला डिझेल फुल करून निघालो आहोत. त्या गाडीमध्ये काहीतरी मीटिंग चालू आहे. आता जाणार अक्कलकोट. अजून किती काय माहिती नाही किती किलोमीटर असेल तेवढा असेल. तिकडनं डायरेक्ट कुठं भीमाशंकर नंतर डायरेक्ट घरी. फक्त उद्याचा स्टे बस, बाकी काहीच नाही. सॉरी आजचाच. पोचलो होतो आम्ही पण परत आम्हाला तिकडे बोलवलं. आम्हाला असलं का तिकडे मंदिर आहे. परत आम्ही इथंच आलो. येऊन इथनं गेलो पण सत्यकरता आमच्या इकडे या. बरं बोलो वा क्या बात आहे. बघू आता आतमध्ये जाऊन. पण आशू भाऊला घ्यायला 2 ते 3 माणसं आल्यात दर्शन फटाफट करण्यासाठी, म्हणजे VIP दर्शनसाठी. आणि यांचं इकडे चालले पावडर लावणार. इथं कोण बघतं आपल्याला. चला फटाफट मस्तपैकी दर्शन घेऊन येऊ आशू भाऊला घेण्यासाठी, VIP दर्शनासाठी. आशू भाऊच्या पाठी कुठे गेलं तर नक्कीच VIP दर्शन होतं आणि लवकरात लवकर. काय भाई ओके किती तास थांबला. भरपूर थांबलो भेटला. फायनली भेटला त्याला पांडुरंगाचं दर्शन. बघा गर्दी बघा किती आहे. आशू भाऊच्या पाठी आल्यामुळे VIP दर्शन. दर्शनाची सोय व्यवस्था. गर्दी बघा तुम्ही किती. चला आता यांना भेटून निघतो डायरेक्ट पुण्याकडे. चायसाठी थांबलो, चाय नाश्त्यासाठी. चला धन्यवाद अक्कलकोट यांचे संस्था आम्हाला VIP दर्शन करून दिलाय. आता आम्ही चला जेवण करायला फायनली थांबलो आहे. दुपारी पण जेवलो नाही रे भाई. फुल वैतागल्यात बिनाच्यात भाई. 2-2 दिवस मी जेवायचं राहतो. हे बी फुल वैतागल्या बोलतो खातं का ना काय.
दुसरा फोन कुठे ना. जेवण करतो मस्तपैकी, बघू काय आहे. मजबुरीमध्ये व्हेज खावा लागतो. याला अंगला मस्त की टोलू नॉनव्हेज तर ते नाही तर सावण ना रावण येईल करता घेईल घातला रावण ना मजबुरी. मीनी काय पाप केलं म्हणे एकच का नाही यांचे सगळे नाही यांचे सगळ्यां 2-2, 3-3 पीस ना मला एकच पीस. चला आज पण पुन्हा एकदा व्हेजच खाऊ. नॉनव्हेजच्या हॉटेल नाही पाहिजे इकडं नाहीच. हे मस्त की लबालब खातात. चला जेवण वगैरे झालेलं आहे फायनली. पोट भरून जेवलो आम्ही. चार्जर पण बरोबर नागासारखं घालून टांगून चार्जिंग करायला. जेके भाईचा एकदम फुल झालेला आहे, एकदम खुश आहे भाऊ. आम्ही पण निघतो आता. डायरेक्ट पुण्यामध्ये भेटू तुम्हाला. आणि उद्या एकदम डायरेक्ट धुवाधार पाऊस लागलेला आहे. हे बघा पुन्हा एकदा पुणे बुडलेले आहे. तुम्ही पाणी बघू शकता किती आहे. काय रे काय पुणेवालो कैसे जी रहे हो. फायनली पुण्यामध्ये एंट्री झालेली आहे. तब्बल 150 किलोमीटर कंटिन्यू रनिंग. नो थांबा नो थांबी, डायरेक्ट कंटिन्यू पुन्हा. कंप्लीट 150 किलोमीटर होता. बघू आता हे कधी येते. अजून 20 किलोमीटर मागे. पुन्हा एकदा बुडवू शकतो असा मला वाटतोय. माझी गाडी पण बुडेल कारण की भाई पाणी बघा. बसचा टायर बुडतय. तो ओलावाला ना ऐकणार कुठे. ओला सुपर ओला भाई पाणी फुल आहे ना. माझी गाडी अटकाची इथेच. आमचा सगळा प्लॅन कॅन्सल झाला. चॉपट झाला डायरेक्ट एकदम. म्हणजे एकदम भिकारी प्लॅन बनवलेला सगळा चॉपट झाला. डायरेक्ट आता लॉनवलन जाऊन झोपतो. फोन बिल स्विच ऑफ करून मरू ते यांना फोन करून रातभर काय नाही. दोस्ती यारी सोडली डायरेक्ट. कुठंच फिरायला नाही जायचं आता. प्लॅन हे असलं भंगार प्लॅन ना. डायरेक्ट एकटा फिरायला जायचा मनमर्जीचा. काही एकदा गेल 3 फेऱ्या गेलतो गोव्याला एकटा. तेव्हा काय नाही झाला ना. आता काय होणार एकटाच फिरायला जाईन आता मरो. चला बाय बाय. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर खूप खूप धन्यवाद आणि लाईक करा. दबा तो बटना दबा. अरे घरी जाऊन झोपतं मस्त की बापा. रात झोप येत होती. रास असती गाडी आणली. एवढी झोप येत होती ना. पण एकदम असती गाडी आणली. गाडी तर एवढी मागली ना मागली हिसाबच नाही. घरी पोचलेलो आहे आत्ताच. 4 वाजलेत. 4:10 झालेत घरी पोचलो. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा.